हटकरवाडी चुडावा येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पूर्णा तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तालुक्यातील मौजे हटकरवाडी येथे सरपंच पांडुरंग मारुतराव सदगर, देवराव सुभानराव सदगर हे या वर्षीचे पोळ्याचे मानकरी होते। यांच्या हस्ते सर्व बैलांचे विधिवत पूजन करण्यात आले। मंगल अष्टकांचे द्वारे बैलांचे लग्न लावून मारुती मंदिराच्या 5 फेऱ्या लावण्यात आल्या। अतिशय उत्साहात हा बैलपोळा सण साजरा करण्यात आला। ग्रामीण भागातील अतिशय भावपूर्ण संस्कृतीचे यावेळी दर्शन झाले। ते म्हणजे लहानांनी मोठ्या व्यक्तींच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची संस्कृती दुर्मिळ होत चालली आहे। हिचे जतन करणे गरजेचे आहे, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले। तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अनिल कांबळे सहपरिवार या सणाला उपस्थित राहून त्यांनीही बैलांची पूजा करत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला। तर चुडावा येथेही मोठ्या प्रमाणात बैलपोळा सण साजरा करण्यात आला। यावेळी गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांची पूजा करत बैलपोळा सण साजरा करत एकमेकांचे आशीर्वाद घेतले। तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सण हे दरवर्षीप्रमाणे सर्व गावकरी मंडळी मिळून टायमाचं भान ठेवून सर्वांच्या घरी जाऊन व्यवस्थित कोणाचे बैल राहिले, कोण खायला काय करून बरमनाला बोलून वाजत सगळे मिळून गावकरी मंडळी, सरपंच, उपसरपंच, मानकरी, सर्व इतर मंडळी मिळून दरवर्षीप्रमाणे बैलपोळा या सावरून मंदिरापुढे येणे, बैलाची हळद कुंकू काय आपली ते गावरानी भाषेमध्ये ते हरभऱ्याची डाळ, त्याप्रमाणे संधीचे बैलांना नैवेद्य लागते, काकडी राहते, भोपळं राहते, हे सर्व मंदिरापुढे आम्ही सर्व गावकरी मिळून बैल संदेश थांबून पूजा करून वाजत गाजत मिरवणूक करून हटकरवाडी येथे सर्व गावकरी मंडळी पोळा साजरा करण्यात आला। कोण आलो तुमच्या गावात विशेष निमंत्रण? विशेष निमंत्रण म्हणजे आमचे मित्र पूर्णा तालुक्यातील अनिल मास्टर कांबळे यांनी आम्ही पाहुणे म्हणून माझा मित्र असल्यामुळे मी पांडुरंग मारुतराव सदगर, माझे सरपंच, माझे मित्र असल्यामुळे आम्ही दोघंजण मिळून मोठे काकासोबत येतो, काम करतो। माझे मी 7वीला शिकत असताना माझे मित्र मास्टर अनिल कांबळे यांच्यासोबत मित्रपणा असल्यामुळे पोळ्यानिमित्त मी त्याला बैलाची महापूजा करण्यासाठी निमंत्रित केलं होतं। वहिनी मास्टर अनिल कांबळे यांचं सर्व कुटुंब परिवार घरी येऊन आनंदात पोळा साजरा करण्यात आला। सर्व जनतेस हटकरवाडी धर्मस्थानच्या सर्व पोळानिमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा। आमच्या इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्याचा सण म्हणून पोळा सण साजरा केला जातो आणि जल्लोषात वाजत गाजत बँड सर्व आनंदात उत्साह साजरा करण्यात आला। काय काय असतं त्याच्यामध्ये? ज्यावेळी विधिवत पूजा करायची बैलाची, पूर्ण गावकरीचे बैल मानकऱ्याच्या हस्ते पूजा होते त्यांच्या बैलाची। आमच्या गावाचे मानकरी पांडुरंग सदगर व देवराव सदगर यांच्या हस्ते पूर्ण गावातल्या बैलाची पूजा करण्यात येते आणि त्यानंतर मंगलाष्टका 5 होतात आणि पूर्ण मंदिराला 5 येडे हलण्यात नंतर येईल। आणि किती साधारणतः बैल उपस्थित असतात? आमच्या इथं कमीत जास्त 40 ते 45 बैलजोड आहेत। कसं म्हणजे काही वातावरण कसं? एकदम उत्साहात आनंदी वातावरण होतं आज। काय आवाहन कराल तुम्ही लोकांना? सणाच्या शुभेच्छा कशा द्याल? सणात एकदम आज बैलपोळा असल्या कारणाने सर्व गावकऱ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा।